नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्याला रगडा पॅटीस बनवायचा आणि ते कसं बनवायचं चला आपण बघूया. 1 वाटी पांढरे वाटाणे रात्रीच पाण्यात भिजत घातले होते आणि वाटाणे आता सकाळी छान भिजले. त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आता त्याला कुकरमध्ये आपण शिजवून घेऊ. वाटाण्याच्या वरती 1 इंच पाणी राहील एवढं त्यात पाणी टाकलेलं आहे आणि यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आणि चिमूटभर बेकिंग सोडा टाकायचा. त्यामुळे वाटाणे गाळ शिजतात आणि 7-8 शिट्ट्या करून घ्यायच्या. बटाटेही मी उकडून घेतलेले आहेत, 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि बटाटे थंड झाल्यावर त्याला खिसणीने खिसून घेतलं. त्यात लाल आणि हिरव्या मिरचीचे तुकडे टाकले, कोथिंबीर टाकली, 1 चमचा चाट मसाला आणि 1 चमचा जिऱ्याचं पावडर आणि छोटी 1 वाटी त्यामध्ये ब्रेड क्रम्ब टाकलेले आहेत, साधारण 5 ते 6 चमचे. सर्व साहित्य मिक्स करून आता याला चांगलं मळून घ्यायचं आणि आपण आता लगेच याच्या छोट्या छोट्या टिक्क्या बनवून घेऊ आणि तवा तापायला ठेवलेला आहे. तवा तापतो तोपर्यंत आपल्या टिक्क्याही बनवणं होतात. तव्यावर बसतील एवढे मी 7 ते 8 टिक्क्या बनवून घेत आहे. आणि आपण या रगडा पॅटीसमध्ये लसूण आणि कांदा कुठेही वापरणार नाही आहे. आपले आता टिक्के बनलेले आहेत आणि तवाही छान तापलेला आहे. त्यावरती आपल्याला तेल टाकायचं आणि त्याला असं पसरवून घ्यायचं आणि त्यावरती आपण आता या टिक्क्या भाजण्यासाठी टाकू किंवा याला शॅडो फ्राय करून घ्यायचं. आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचा. खूप जास्त गॅस फुल केला तर टिक्के जास्त जळतात किंवा खाली चिकटतात. मिडियम गॅसवर छान भाजल्या जातात. 5 ते 6 मिनिटानंतर त्याला आपल्याला उलटून घ्यायचं आणि दुसऱ्याही बाजूने त्याला आपल्याला भाजून घ्यायचं. असं करून आपल्याला अधूनमधून चेक करून या पद्धतीने टिक्के आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आणि इकडे रगडाही छान शिजलेला आहे, त्याला चांगलं घोटून घ्यायचं. यात आपल्याला आवडत असेल तर शिजताना थोडीशी हळद टाकायची. बघा आपली आता टिक्की तयार झाली आणि रगडाही घोटणं झाला. मी थोडंसं दही मीठ टाकून तेही फेटून घेतलेलं आहे आणि हिरव्या चटणीची रेसिपी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे. बघा रगडा टाकायचा आणि त्यावरती आपल्याला दही टाकायचं, थोडीशी हिरवी चटणी टाकायची आणि चिंचेची चटणी टाकायची. यावरती आपण थोडेसं चाट मसाला टाकून घेऊ. यावरती आपल्याला कांदा किंवा शेव टोमॅटो टाकायचा असला तर तोही टाकू शकतो. इथे मी कांदा लसणाचा वापर केलेला नाही आहे. या पद्धतीने मी रगडा तयार केलेला आहे. कसा वाटला तो कमेंट करायला विसरू नका.